पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा 90 दिवसांच्या नंतर बदला। ऑपरेशन महादेवच्या अंतर्गत काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। पहलगाम हल्ल्यामधल्या 2 दहशतवाद्यांचा समावेश। लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा। हल्ले थांबवण्याची पाकिस्तानची गयावया। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती। परीक्षेत रिझल्ट महत्त्वाचा, किती पेन्सिल तुटल्या किंवा पेन हरवले महत्त्वाचं नाही। भारतीय जेट नष्ट होण्यावरती उत्तर। मोदी सरकारने पीओके घ्यायची संधी गमावली। खासदार अरविंद सावंत आणि तरुण गोगोईंनी सुनावलं, तर इंदिरा गांधींचा दाखला देत वर्ध्याचे खासदार अमर काळे यांचा सरकारवर हल्लाबोल। शक्यतो महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। वर्ध्यामधल्या भाजपच्या बैठकीमध्ये फडणवीसांची घोषणा। युती होणार नाही त्या ठिकाणी मित्रपक्षांवरती टीका न करण्याचा नेत्यांचा सल्ला। मंत्र्यांकडून चुका झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही मान्य। काही मंत्र्यांची वक्तव्य असंवेदनशील असल्याची कबुली। वादग्रस्त मंत्र्यांच्या तक्रारीसाठी ठाकरेंच्या आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट। योगेश कदम यांच्या आईच्या नावे सावली बार परवाना असल्याचे पुरावे परवांनी राज्यपालांना दिले। कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। पुण्यामधल्या खेवलकर पार्टीच्या प्रकरणी ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर। 7 पैकी प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचं अहवालामधून उघड। तिसरी ते 10वीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर। त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल आल्यानंतरच हिंदीच्या सक्तीवरती निर्णय। सध्या मराठी आणि इंग्रजी या 2च भाषांचा पर्याय। बिहारमध्ये मतदार पडताळणीमध्ये आधार कार्ड ग्राह्य माना। सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला सूचना। अधिकाधिक लोकांना काढून टाकण्याऐवजी अधिकाधिक लोकांना समाविष्ट करण्याची भूमिका ठेवण्याचे निर्देश। नागपूरची दिव्या देशमुखने जिंकला फिडे बुद्धिबळ विश्वचषक। भारताच्या स्कोनेरू हम्पीचा दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये पराभव। दिव्यावर कौतुकाचा वर्षाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।